चला आज आपण ना मस्त असं एक ह्याचा वापर करून ना फक्त आपण रेग्युलर केस विंचरतो तसंच विंचरणार. तर चला एका क्लिपच्या वापराने केसांची हेअरस्टाईल कशी बनवायची ती पाहूया. खूप छान होते, नक्की तुम्ही पहा आणि तुम्ही बनवा. किती साधी सिंपल आहे. आता हे मी समोरून एक भाग मी रेग्युलर जसा मध्ये एक साईडला भाग पाडते तसंच पाडून घेतलेला आहे आणि हे केसांचा गुंता सोडून घ्यायचे. जसं आपले केस विंचारायचे तसेच. आता तुम्ही किती वरती अजून करणार आहेत, किती साईड म्हणजे कुठे तुम्हाला जो आपण रबर लावणार आहे ना त्याच्यावरती होतो तुम्हाला सूटो जो आपण आता हेअरस्टाईल करणार आहे ती. तर असा हे एक ना रबर लावून घ्यायचा. खूप साधी सिंपल अशी आपण आज हेअरस्टाईल पाहणार. कोणताही कार्यक्रम असू दे आपण घालू शकतो, इतकी साधी सिंपल. तर बाहेर जाऊन घालण्यापेक्षा असं आपल्याला पुढून, आता मी भांग पडलाय तर तुम्ही पुढून एखाद्या अजून तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही विंचरू शकता. आता हे जे चाप लावायचे ना तसं लावायचं नाही आहे आपल्याला, फक्त मी दाखवलं. नाही तर तुम्ही म्हणाल तसं चाप लावून करायचं आहे का परत, तर नाही, असं फक्त लावायचं नाही आपल्याला. तर हे पहा, हे केस आपल्याला गुंता सोडवल्यानंतर व्यवस्थित वरती करून घ्यायचे आणि थोडंसं अंतर सोडायचं आहे. पहा, क्लिपच्या आणि आपण केसांच्या मध्ये जो रबर लावला त्याच्यामध्ये अंतर ठेवला आणि मग वरती क्लिप लावून घेतला. पहा किती अंतर ठेवलेलं आहे. तर एवढा अंतर ठेवून घ्यायचा. तो कशासाठी तर तुम्हाला नंतर ते पुढे समजेलच. त्यानं पुन्हा आपल्याला व्यवस्थित गुंता किंवा मोकळे केस करून घ्यायचे. गुंत्यापेक्षा म्हणाल तर मोकळे केस. आता हे पहा किती सुंदर दिसतात. आपण नुसते हातामध्ये धरले तरी तुम्ही असेही सोडू शकता. आता तिथे केसांना लावण्यासाठी आपण विकतचा जर आपल्याकडं एखादा म्हणतो ना फुलाचं रेडीमेड काही नसेल तर गजरा बीन असेल तर असं गुलाबाचं फूल वगैरे घ्यायचं. आता त्याच्यापासून मी काय तयार करते तेही तुम्हाला दाखवणार. असं गुलाबाचं फूल घेते, त्याच्या पाकळ्या करते तयार आणि आपण जो युपन केसांना लावतो तोच घ्यायचा. त्याच्यामध्ये मी फक्त आपण एखादी मुलींची माळ वगैरे असते ना त्यातला तो मोती काढून घेतलेला आहे आणि तो लावलेला आहे मध्ये. का तर फुलाला मध्यभागी ना सुंदर असा आकार येतो. फुलाच्या पाकळ्या काढायच्या, पाकळ्या व्यवस्थित हातामध्ये घ्यायच्या आणि मग पिन तो यू पिन आपण जो घेतला आहे ना तो लावून घ्यायचा. तर अशा ह्या पाकळ्या तुम्ही अख्ख्या होलसेल किंवा खोपा घालाल ना त्यालाही तुम्ही असं यू पिनमध्ये घालून लावू शकता. खूप सुंदर दिसतात. तर हे पहा, हे तयार झालं आपलं यू पिनमधलं गुलाबाच्या पाकळीचं फूल तयार. आता इथे जे आपण केस मागं सोडून दिले होते त्या केसांना आपण इथे एक रबर लावून घ्यायचे पाठीमागं. हे पहा, आता समोरच्या साईडला घ्यायचे आणि आपण पहिले हाताने मापून घेतले होते केस की किती लागणार आहेत आपल्याला. तर त्याच्यावरती हे असे हाताने मागे करायचे आणि मग आपण रबरने दोनून घ्यायचे. आता या पद्धतीने हे केस आपले मागच्या साईडला तयार होतात. आता हे पहा किती सुंदर असे केस मागे झाले. पुन्हा एक यू पिन घ्यायचा आणि जो आपण जो आता रबर लावून घेतला ना त्या रबरला ना व्यवस्थित असं आतल्या रबरला बसेल असं यू पिन आपल्याला व्यवस्थित आतमध्ये केसांमध्ये खोचून घ्यायचं आहे, जेणेकरून केस सैल किंवा सुटले नाही पाहिजे. आता दुसरा यू पिन कुठे सैल वाटत असेल तिथे लावून घ्यायचा आणि आता हे केस वरच्या क्लिपवरून व्यवस्थित करून घ्यायचं. आता हे तुम्ही म्हणा बाहेरच्या साईडला नाही दिसत, ते व्यवस्थित कसे करायचे तेही पाहून घ्या म्हणजे समजेल. तर तुम्हाला वाटलं तुमचे केस खूप मोठे आहे त्याच्यातून दिसेल तर एक यू पिन आपल्याला ना जे आत्ता केस बाहेर आले होते ना ते आतमध्ये केल्यानंतर यू पिन लावून घ्यायचं. तर आता पहा कुठेही तुम्हाला जो बाहेरच्या साईडला केसांचा बाजू दिसत होती ती दिसत नाही आहे. इतकं सुंदर तयार होतं आणि तुम्ही इथे एखादा गजरा म्हणा तुम्ही असे हे यू पिनमध्ये हे जे फुलपाकळ्या केल्यात त्या घालू शकता. बघ किती दिसायला सुंदर दिसतात, मस्त असे दिसतात. नक्की कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ.